सावधान शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही वाट पाहत असाल की या मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हातून आपली सुटका कधी होणार आणि आपला ऊस, कापूस तसेच इतर पिकांना कधी थंडावा मिळणार, तर पंजाब डक यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी दिली असून 7 मे पासून महाराष्ट्राचे हवामान पूर्णपणे पलटणार आहे. नमस्कार, तुम्ही पाहत आहात आम्ही शेतकरी न्यूज. सध्या संपूर्ण महाराष्ट्र 40 ते 43 अंश सेल्सिअस तापमानाने होरपळून निघत असताना बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. आणि याच काळात प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाचा सविस्तर नकाशा जाहीर केला आहे. ज्यानुसार येत्या 7 मे पासून ते 10 मे पर्यंत राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. या पावसाची सुरुवात प्रामुख्याने 7 मे रोजी पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांतून होईल. तर 8 आणि 9 मे रोजी पावसाचा विस्तार होऊन मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, जालना तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार सरी कोसळतील. विशेषतः लातूर आणि सोलापूर या सीमावर्ती भागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व स्वरूपाचा असल्याने तो पिकांसाठी दिलासादायक ठरेल. मात्र शेतकरी बांधवांनी एका गोष्टीची विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. ती म्हणजे 6 मे पर्यंत राज्यात सोसाट्याचे वारे वाहणार असून 7 मे नंतर पावसाचे ढग दाटून येतील. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कांदा अजूनही शेतात उघड्यावर आहे त्यांनी 7 तारखेच्या आत तो सुरक्षित ठिकाणी हलवावा किंवा प्लास्टिक कागदाने झाकून ठेवावा, जेणेकरून तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही. केवळ मान्सूनपूर्व पावसावरच न थांबता पंजाब डक यांनी मुख्य मान्सूनबद्दल देखील अतिशय सकारात्मक अपडेट दिली असून यंदा अंदमानात मान्सून नेहमीपेक्षा आठवडाभर आधी म्हणजेच 12 ते 13 मे रोजीच धडक देणार आहे आणि त्याचा वेग पाहता तर 24 मे पर्यंत केरळमध्ये आणि साधारणतः 7 ते 8 जूनच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करेल, ज्यामुळे यंदाची खरीप हंगामाची पेरणी वेळेत होण्यास मदत होणार आहे. यावर्षीचा पाऊस हा खंड न पडता वेळोवेळी होणार असल्याने हे वर्ष शेतकऱ्यांसाठी भरभराटीचे असेल असा विश्वास डक यांनी व्यक्त केला असून त्यांनी पेरणीच्या नियोजनाचे 3 टप्पे स्पष्ट केले आहेत, ज्यामध्ये 7 जून नंतर कापसाची लागवड, 15 ते 20 जून दरम्यान दुसरा टप्पा आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील उर्वरित भागातील पेरण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून पावसाच्या लहरीपणाचा फटका बसणार नाही. या पावसाच्या सुवार्तेसोबतच आपल्याला 6 मे पर्यंत उन्हाचा कडाका सहन करावा लागणार असल्याने सर्व नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी दुपारी विनाकारण बाहेर पडणे टाळावे आणि पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी. कारण 7 मे नंतर वातावरणात सुखद बदल होणार असले तरी तोपर्यंतची उष्णता आरोग्यासाठी घातक ठरू शकते. हवामानातील हे बदल आपल्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण यंदा निसर्गाची साथ लाभणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून शेतकऱ्यांनी आतापासूनच आपल्या खते आणि बियाण्यांचे नियोजन करण्यास सुरुवात करावी, जेणेकरून पहिल्या पावसासोबतच कामांना गती देता येईल. तर मित्रांनो, हा होता पंजाब डक यांचा सर्वात ताजा हवामान अंदाज, जो तुमच्या शेतीसाठी दिशादर्शक ठरेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या परिसरातील हवामानाची स्थिती कळवण्यासाठी चॅनेलच्या कमेंट बॉक्सचा वापर करा. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधव सतर्क होईल. आणि अशाच नवनवीन कृषी बातम्यांसाठी आम्ही शेतकरी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत पाहत रहा आम्ही शेतकरी. धन्यवाद आणि जय जवान, जय किसान.